बीड जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये सध्या भाजीपाल्यांचे भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय। मेथीला सुद्धा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आता मेथी रस्त्यावरती फेकून देण्याची वेळ आली आहे। अनेक शेतकऱ्यांकडून आता ही मेथी जी आहे ती कापून गुरांना खाऊ घातली जाते। माझ्यासोबत शेतकरी आहेत, नेमकी बाजारपेठेतली काय परिस्थिती आहे आणि नेमकं सध्या किती नुकसान या शेतकऱ्यांना होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, किती खर्च झालाय, किती दिवसापासून ही तुम्ही मेहनत करून मेथी पिकवली होती आणि आता बाजारपेठेमध्ये किती भाव आहे? आता बाजारपेठेत भाव नाही म्हणून तर हे करायला घातले। बाजार हेतून नेऊन भाडं सुद्धा जर निघत नाही बाजारात नेऊन तर काय बाजारात न्यायची मग आम्ही त्यासाठी म्हणलं बाबा आपल्या जनावराला चारायन कापून। किती महिन्यापासून तुम्ही आता ह्याला महिना दीड महिना गेलाय ना आमचा ह्याच्यात। रान नीट करणं, रुटर मारणं, पुन्हा ते बी आणून टाकणं, पाणी देणं, रातचं म्हणलं नाही त्याला पाणी दिलं इतकं झटून हे करून एवढं चांगलं आणून जर त्याचं हेतून बाया लावून ते उपटून जुड्या बांधून बाजारात नेऊन विकायचं, तिथं जर भाडं सुद्धा जर निघत नसेल तर मग त्यात काही उपयोगच नाही ना काही। मग त्यासाठी आम्ही आपलं म्हणलं बाबा आता खाऊ द्या जनावरालाच काय किती बराच खर्च झाला त्याला। जुडीला किती भाव, किती रुपये तिथं मागतायत, किती रुपये तुम्हाला आता भाव देत आहेत? तिथं का 2 रुपयाला बिळाच मागायला लागले तर हो, मग 2 रुपयाला बिळा म्हणल्यावर काय तो आपल्याला परवडा ना, ते भाडं सुद्धा निघा ना ते गाडीचं। मग ते काय मधलात गाठा होण्यापेक्षा म्हणलं आपलं खाऊन द्या बाबा जनावराला। आम्ही आपलं ते हे केलंय, चालू केले जनावराला टाकायला। का करावं आता, आले नुकसान तर तेवढी सहन करायची। नक्कीच बाजारपेठेमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय कवडीमोल असे भाव या भाजीपाल्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढवलंय। एका बाजूला सर्वच प्रकारचे भाव वाढलेले असताना, गाडी भाडे वाढलेले असताना, दुसऱ्या बाजूला मात्र या भाजीपाल्यांना आणि शेतीमालांचे भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे आता शेतकऱ्यांवरती हे दुसरं संकट ओढवल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।